कादंबरी, ए कादंबरी, ए कादंबरी, ए की ग? काय झालं? अगं ए कादंबरी, ये की इकडे. तुला ऐकायला येत नाही का? काय गाई, काय झालं? तिथे आत ठेवलेला बटाटा घेऊन ये. नाही, मला नाही जायचं, तू जाऊन घेऊन ये. मुलगा पण तसा, बाप पण तसा. पोराने एक धड काम होत नाही घरातली. कुणाला माझी पडली नाही या घरामध्ये. हा, सगळं मलाच करायचंय. आता काय झालं तोंड फुगवत बसायला? काय नाही ग, काही नाही झालं. बोल ना, काय झालं? नाही गाई, काही नाही. बोल की. आई, काहीतरी झालंय पण कसं सांगू तेच समजत नाहीये. म्हणजे कसं सांगू? बोल की आता काय झालं, बोल. हा बोल, काय झालं? अगं आई, ते ना. असं होय, काय नाही होत. अहो ऐकलत का? काय? इकडे या, जरा बोलायचंय. काय बोलायचं सांगा. अहो, आज आपली कादंबरी मोठी झाली बरं का? म्हणजे माझी ही जबाबदारी वाढली म्हणायचं. चला, एखादं चांगलं स्थळ तर तिच्यासाठी बघितलं पाहिजे. डोसकं फिरले का तुमचं? आपली मुलगी अजून लहान आहे, जरा शहाणपणा तरी येऊ दे तिचं. लगीन झाल्यावर आपोआप शांतपणा येतोय. तू नको माझं डोकं खाऊस, तू ग बस. अहो मी आजच तिच्यासाठी स्थळ बघायला सुरुवात करतो. अहो पण ऐकून तरी घ्या. तू काय सांगू नकोस मला. मी सांगतोय तेच करायचं. जातो मी. हा, बोला की. बर 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 बर. सोडल्या का त्या गाड्या? नाही का अजून? मला वाटतं त्या आमदारांशी बोलून घेतलं पाहिजे हा त्याविषयी. बर, लावलेला का कोणी फोन? मी काय म्हणतो, मी करतो त्या आमदार साहेबांना फोन, आणि काय असेल ते आपण गाड्या सोडून घेतात तेवढ्या. बरं, ती कालची फाईल तुम्ही जमा केली का? बर, अच्छा. बरं बरं बरं, ओके ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, ठेवा. तात्या, काय मोहन, काय दिवसेंदिवस तुझं पिणं खूपच वाढत चाललंय. कुठे? नाही काय तात्या, ते जरा आपले मित्र आले होते मुंबईवरनं, ते त्यामुळे जरा गेलो फिरायला गेलो. एक स्थळ आणलंय तुझ्यासाठी. तर थांब, तिथंच थांब. पोर आहे गरीबा घरची, किंवा तिला तरी नीट सांभाळा. हो तात्या, तुम्ही म्हणाल तसं. आता हे बंद कर, नको ते शोक. बर बर. दादा, ए दादा, ये सर, बस ये. दादा, आपल्या कादंबरीला पाहुणे बघायला येणार आता. पाहुणे कुठले आहेत? अहो तात्या साहेब नाही का ते? अहो लय मोठी आसामी आहे ती. अहो, माझं घर बारकाचं एवढंच, त्या घरात कुठं त्यांची उडबस करता येईल? त्यापेक्षा इथं तुमच्या आलं ना मोठा आहे, त्यांना म्हणलं इकडेच या मुलगी बघायला. बरं, बोलू बोलू बोलू. हा हा, चालते. हेच बहुतेक पाहुणे, बरोबर. ठीक आहे, बहुतेक. हां, असं करा, तिकडे गाडी लावा. हा, उतरा उतरा. गाडी लावून घ्या तिथं तुम्ही.
ही शिबाई कसल्या घाणीत आणली ही मुलगी बघायला. हो ललिताबाई, थोडं राजवाडा सोडून खाली यावं लागतंय. अशा घालीत सुद्धा यावं लागतं आपल्याला. चला आता. राम 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 राम. या या नमस्कार. बसा. बसा. सुशीला पाणी घे का पाणी. कसा काय झाला प्रवास? काय इथलं येतं तर येतं, काय नाही, व्यवस्थित आलो आपण, काय नाही. या पाणी. घ्या पाणी, घ्या तुम्ही पण. नाही नको मला पाणी, मला नाही टाकलं. नवरा मुलगा काय करते? आमची ज्या पूर्वजांची सगळी शेतीवाडी आहे ते तो सांभाळतो आणि उद्योगधंद्याचं सगळं मी बघतो. अरे समजू इकडे या. नवरा मुलगाचं वय जरा जास्त दिसते. हा सुद्धा. तुमची विचारपूस झाली असेल विचारून तर मग बोलवा त्या मुलीला. माझा इथं जीव गुदमरतोय, कधी व्हायचं. बर, बोलवा आपल्या मुलीला. पुढचा विषय घ्यायचा लवकर. किरण दीदीला सांग आठवायला सगळं. हा जा लवकर. जा 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 तू. या पाहिजे. नाही नको मला. किरण बस. बर मोहन, कशी वाटली मुलगी? आवडली ना? बोला पाहुणं, कधी उडून टाकायचा बार? मला एक फोन आले, येते मी टाकलं. आलो. हॅलो. हा तात्यासाहेब, अहो तुमच्या शब्दाच्या बाहेर आम्ही आहे का? आहे का नाही हो दादा? हो बरोबर आहे. हा. ठीक आहे, मग निघूया आम्ही. हो चला. अहो पण त्या मुलाचं वय जरा जास्तच आहे की. अगं मी सगळं तेच सांगतोय. हो बरोबर आहे, मुलाचं वय जरा जास्त आहे थोडंफार. अगं पण आपली कादंबरी अगदी एखाद्या राजाच्या राणीसारखी राहणार आहे त्या घरात. अहो खूप मोठी पार्टी आहे ती. म्हणून मी आग्रह करतोय की आपली कादंबरी दिली तर तिथंच त्याच घरात द्यायची. काय तुम्ही म्हणताय तर ठीक आहे. या. आजी तुपाचं ताट आण गं. कादंबरी तुला आणले मी माझ्या घरी. तिकडे तू होतीस तुझ्या पप्पांची परी. घराला वारस नाही दिलास तर जाशील देवा घरी. चला, एकदाचा वंश घ्या आपल्या संपूर्ण साम्राज्याला मिळेल.
भाऊजी बोला की. तुम्ही बाहेर चाललाय का? का हो काय आणायचं का? हो, कादंबरीला थोडीशी साडीत अडचण होतीये, म्हणजे तिला ती झेपतच नाहीये, म्हणून म्हटलं तिच्यासाठी 2-3 ड्रेस आणले तर बरं होईल, तिला पण थोडस बरं वाटेल. बरं येताना चौपाटी पण फिरवून आणा तिला. बरं बघ. कादंबरी कादंबरी हा चल आपल्याला बाहेर जायचं. ठीक आहे. आहो काही एक विचारायचं होतं. बरं विचार की. तुम्ही तुमच्या आधीच्या 2 बायका का बरं सोडल्या? काय करायचं ठेवून त्यांना? नुसत्या पोरीच वंशाला पाहिलं दिवा नाही आणि काय करायचं ठेवून त्यांना? जाऊ दे चल, तुला नको ते प्रश्न विचारू नकोस आणि चल लवकर. बोला की दादा, काय म्हणता? मुलीचे लग्न ठरले, अरे वा, चांगली गोष्ट आहे की. जरा तारांबळ चालू आहे. काय तारांबळ आहे सांगा. पैसे लागणार आहे. ठीक आहे, किती लागतील? तुम्ही काय मदत कराल ती मान्य आहे. ठीक आहे ठीक आहे, काय काळजी करू नका, करतो मी ॲडजस्टमेंट, माणूस पाठवून देतो तुमच्या इथं, पैसे घेऊन येईल, काय काळजी करू नका. आणि दणक्यानं मुलीचं लग्न करायचंय. बरं, अजून काय कोणाची अडचण? तात्या, भावानं केस केली माझ्यावरती. काय बोलतोय? कुठे येतो सुकाळीचा? ते काय आलाय? का रे, काय कारण आहे केस करायचं? तात्या 6 महिने झालं त्यांच्याकडेच आई वडील आहेत, तरी त्यांनी इकडे पाठवले नाहीत घरी. काय बोलतोय? काय सांगायचं तात्या, ते पाठवतच नाहीत तर काय करणार मी तरी. अरे त्यामुळे म्हणजे केस करून टाकली त्यांच्यावर. अरे पण चांगली गोष्ट आहे ना. अरे तुम्ही आई बापासाठी भांडायला लागलाय सांभाळायचं म्हणून, आणि इथं नको म्हणून लोक एकामेकावर कोथळे काढायला टपलेत लोक. तात्या, आता करायचं काय? अरे ती तुमच्या शेजारची मोकळी जागा कोणाची आहे रे? तात्या ती मोकळी जागा पवारांची आहे बघा. बर, मी काय करतो, त्या पवारांसंग बोलून घेतो, ती जागा तुम्ही घ्या, बांधकाम करा दोघं मिळून, आणि तिथंच आई वडिलांना शेजारी घ्या, आणि कुणाचीच काही काळजी नाही, तुम्ही शेजारी राहाल, एकत्र राहाल, आई वडील सुद्धा तुमच्या पाशी राहतील, आणि हा सगळ्या विषयाला पडदा पडेल एकदाचा. धन्यवाद तात्या. असू द्या. बरं, अजून काय कोणाचं? तात्या नमस्कार. बोला. माझ्या मुलाचं ॲडमिशन करायचं आहे कॉलेजला. कॉलेजचं आहे का? कॉलेजचं. ठीक आहे, मी बोलून घेतो, होऊन जाईल ॲडमिशन, काय काळजी करू नको. बरं, अजून काय कोणाचं? येतो तात्या. चालेल, मला सुद्धा जायचंय बाहेर. बाहेरून आलेल्या माणसांना पाणी वगैरे द्यायचं काय कळतं की नाही? हो आणते. कादंबरी, हा ताई, बस. आज म्हटलं काय काय दिवे लावले घरात? पण ताई काय झालं, घरातली सगळी कामं तर मी केले, फक्त थोडेफार कामं राहिलेत. मग ती कामं काय मी करू का? तुला काय शोभेची बाहुली बनवून आणली आहे का? काय झालं? अरे कशाला त्या बाळाला टोचून बोलताय उगत? ते काय एवढं मोठं आहे का बाळ? मग काय मी कामं करू का?
ताई झाली का देवपूजा? मी 2 दिवस माहेरी जाऊ का? हो का? इथली कामं कोण करणार? आज जाऊन उद्या लगेच परत येते. काही गरज नाहीये जायची. हो, तिला आठवण येत असेल तिच्या आई आप्पाची. 2 दिवस जाऊन येऊन द्या ना. हो का? तिला पाठवते 2 दिवस तिच्या आई बापाच्या घरी आणि इथं मी काम करते. चल ग बा, तिच्या काय नादी लागते. जाऊ दे, चल तू जा 2 दिवस. मी काढतो त्यांची समजून. आवर तुझं. आई कुठे आहेस? अरे कादंबरी, कशी आहे बाळा? कधी आली आहे? आत्ताच बस, आले. कशी आहे माझं लेकरू? मी बरी आहे. अगं आई, आप्पा कुठे गेले? शेतात गेले. आणि दादा? असेल इथेच कुठेतरी बाहेर गेलाय. अच्छा. तू कशी आहे बाळा? मी मस्त आहे. तुझ्या घरातले कसे आहे बाळा? आहेत सगळे बरे. तसं नाही ग, त्यांचा स्वभाव हे ते कसं आहे? आहेत चांगले, पण 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 काय? अगं आई, तुझे ते जावई आहेत ना, ते कधी कधी दारू पिऊन येतात आणि परवा तर त्यांनी मला मारलं पण. काय? हो अगं आई, आणि ताई पण तशाच आहे. खूप रागीट आहे, सारख्या टोचून बोलत असतात. मग तात्या पण तसेच असतील? नाही ग आई, तात्या खूप चांगले आहेत. ते एकदम देव माणूस आहे. ताईनी आणि ह्यांनी मला ओरडलं की ते नेहमी मला प्रेमाने समजून घेतात. चला, म्हणजे कोणतरी आहे त्या घरात तुला समजून घेणार. हो आई. सुशीला, अरे आप्पा आले. अरे वा, तू कधी आलीस बाळ? आत्ताच आले. असं बरी आहेस ना? हो, हा, बरी. बस 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 बस. कसं काय चाललंय तुझं? सगळं चांगलं चाललंय. मी तुला 2 दिवसात बोलावणारच होतो. का हो अप्पा, काय झालं? अगं मी एक निर्णय घेतलाय. कोणता सुद्धा निर्णय? तुला मी सांगितलं नाही. आपली जमीन आहे ना, ती मी तुझ्या नावावर करायचं ठरवलंय. का? जमीन नावावर करण्याचा हक्क मुलाचा असतो, पण किरण तर आपलाच मुलगा आहे की. नाही, तो मुलगा जरी असला आपला तरी तो दत्तक पुत्र आहे. म्हणून मी तुझ्या नावावर जमीन करणार आहे. आप्पाचा नाहीचं माझ्या विरोधात एवढं षडयंत्र चाललंय. ए काय रे, असं का बसलायस? काय नाही तात्या ते. अरे बोल बोल, घाबरू नकोस. काय ते? तात्या ती आमची जमीन नाही का, हा, त्याच्या विरोधात. अरे चा, एवढंच होय. मी तुला सांगतो. बरं तात्या, तुम्ही सांगाल तसं. ठीक आहे, आता रडू बिडू नको. जा जा घरी जा. कोण आपले वहिनी? वहिनी आज काय टीव्ही बघताय? हो ना, मग काय करू? तुम्ही काय पिऊन आला ना? हा? का? का म्हणजे काय पिऊन आलाय का अजून मला विचारताय का म्हणून? मला काय काम आहे? मी तर आता मोकळाच आहे. सगळे काम धंदे तर तात्या बघतात. मला काय? 6 महिने झाल्यात लग्नाला, सॉरी 3ऱ्या लग्नाला. पाळणा कधी हलणार आहे? हा? मग मी काय करू? मी तर प्रयत्न करतोच आहे. बाकी तर सर्व तिच्या हातात आहे. कादंबरी, ए कादंबरी. हा आले. बस. पाळणा का हलला? म्हणजे 6 महिने झाले लग्नाला.
ह्या इस्टेटीला वारस नको का? म्हणजे लागली बोलायला. आता हे सगळं माझ्या हातात नाहीये. मग कुणाच्या हातात आहे? म्हणजे तुझ्या हातात नाही तर मग कुणाच्या हातात आहे? हा? का ग, काय अडचण आहे तुला? नाही जमणार मला. अरे का नाही जमणार? नाही जमणार एकदा बोलल्या ना. का नाही जमणार तुला? जमणार मला. अगं मला वारस हवाय. आई ग, वहिनीची वेळ होतेस. चल दाखवतो तुला. सोडा सोडा मला. नाही. चल तुला खल्ला करतो. वहिनी वहिनी कुठे आहात तुम्ही? वहिनी ओ काय झालं? अरे बापरे काय झालंय भाऊजी? काय झालंय? अरे बापरे कुठे कुठे? कादंबरी ती कुठे आहे? थांबा जरा एकच मिनिट. काय केलंस ग? चल तिकडे ये. तू काय केलंस त्याचं? ये लवकर इकडे. काय केलंस तू? ये इकडे 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 ये. ये इकडे बघू. काय केलंस हे? चला रे काय केलंयस ग तू? इकडे ये इकडे ये. चल हा तिकडे आतमध्ये. अजिबात यायचं नाही बाहेर. बघतेच कशी येते ती. अहो फोन वाजतोय तुमचा. घे ना, तूच घे, तिथं जवळ आहे ना तुझ्या. हॅलो हॅलो हॅलो. अगं आई, मी ना कादंबरी बोलतीये. कादंबरी, बोल की बाळा, काय म्हणतेस? हॅलो, अगं बाई, अगं बोल की बाळा. हॅलो, अहो हॅलो, अहो ऐका की. अगं बोल की. कादंबरी कादंबरी. कादंबरी खूप रडते. चला की आपण जाऊन येऊया. असेल काय त्यांचा घरातला किरकोळ प्रॉब्लेम, आपण नसते एवढं लक्ष द्यायचं. नाही हो, चला हो, मला भीती वाटते. चला की आपण आताच जाऊन येऊया. चल जाऊ आपण आता. काय प्रॉब्लेम आहे तू बघ. चला. हळूहळू खूप दुखते. बसायचं इथं 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 बसा. हळू. खूप दुखते. हो 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 हो. एक मिनिट. अरे अरे बापरे, अरे काय केलं? अरे काय झालं? अरे सांगशील का काय झालं? काय झालं? त्या कादंबरीनं मारला. हातीचा प्रताप एवढा केलेला. फोडली डोक्यात बाटली. करा की तिचे लाड चांगले. म्हणजे काय करणार नाही. घाबरू नको घाबरू नको घाबरू नको. हा हार लागले का हो? घाबरू नको घाबरू नको. मी आहे ना. घाबरू नको घाबरू नको. कुठे गेली ती कादंबरी? बघतोच तिला. आता बघून काय उपयोग काय व्हायचं ते झालं. कादंबरी, हे कादंबरी, कादंबरी का मारलंच म्हणून न्यायला? कादंबरी 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 कादंबरीला खून खून खून. अरे अरे त्या कादंबरीचा हालचालच नाही. अरे त्या कादंबरीचा खून केला. कशाला फोन केलाय? अरे तुम्ही दोघांनी खून केला. मला सणासुदीच्या दिवशी हे कळतंय. अरे कसं झालं ते?
कादंबरीच्या हालचालच दिसणं झाले ते असं कसं होईल हालचाल? बघा तुम्ही दोघांनी तिचा खून केला. तुला बाटली मारली म्हणून तुम्ही दोघांनी खून केला. काय केलंय? हो, कादंबरी हालचालच दिसणं झाले ते काय आणि ते काय वेडबीड लागलाय का? आम्ही दोघांनी कशाला तिचा खून केलाय? बघा तुम्ही दोघांनी खून केला तिचा. वेड लागलाय का? आम्ही खून केलाय. हे उद्योग करायचे का त्या बाईचे उद्योग बघायचे? तुम्ही आमच्यावर आरोप करताय. थोडंसं लाज वाटू द्या. तुम्ही केला असेल खून. तुम्ही केलाय का खून? मला माहित नाही. बघा तुम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे. आम्ही आत्ता दवाखान्यातून. आवाज नाही करायचा. आम्ही आत्ता दवाखान्यातून दोघं जण आलो. बस आजपर्यंत मी तुम्हाला कधी काय बोललो नाही, पण आता शांत बसा आणि वहिनीने काय बोललो ना. नाही असू द्यात ना. ते बोलतायत बरोबर बोलतायत ना. आम्ही आत्ता दवाखान्यात त्यांनीच केला असेल म्हणून. शांत पडली कशी? काय झालं? कादंबरी काय झालं? कोण याला काय झालं? कादंबरी अरे बापरे, भाऊजी काय झालं हिचं? कळतोय की खबर ना. ए कादंबरी उठ ना. काय झालंय भाऊजी? ए बा, अहो काहीतरी काय मध्येच तुम्हाला सुचतंय, जरा बघू द्यात ना. ए बा, ए बायको उठ ना ग. काय झालं? अरे उठ ना, उठ ना. काय करायचं भाऊजी? अरे देवा, काय झालं? कोणाचा खून झाला? पोलिसांना कळवलं पाहिजे आता. आपल्या शेजारी खून झालाय, पोलिसांना सांगावं लागेल. पोलिसांना सांगितलं की मी चांगलं पोलिसांना सांगायला. कादंबरी 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 काय झालं भाऊजी? काय सांगतात काय झालं तुझं? काय कादंबरी कादंबरी काय झालं कादंबरीला? काय केलं मला पोरीला? कादंबरी काय केलं मावशी बाळाला? अहो बघा की कादंबरी काय झालं? काय केलं भाऊ? काय साहेब तुम्ही काय केलं? कादंबरी कसं काय झालं जावं बघ. बघा मी आणि वहिनी दवाखान्यातून माघारी आलो आणि अचानक घरात बघतोय तरी आत्महत्या करून बेडवरती पडले. मला कसं माहिती ना आत्महत्या केली? कोण बोललं हिनं आत्महत्या केली? मी. तुमच्या डोक्याला काय लागले? ते मग ते 12 शिकताय का आत्ताशी? शिकवू का तुम्हाला? बाटली मारली तिने डोक्यात. आणि तुम्ही कोण तिचे? नवरा. सकाळी बॉटल डोक्यात फोडली. का? तिनं बॉटल फोडली म्हणून तुम्ही तिचा खून केला? नाही मॅडम,
नाही. यांनीच तिचं बरं वाईट केलं. खूप छळलं तिला जिवंतपणे. यांनीच तिचा खून केला. अटक करा या दोघांना. इथंच यांनीच जीव घेतलाय तिचा. काय बोलतोय? अक्कल आहे का, डोकं आहे का, तुम्ही काय बोलताय ते? काय कालवा लावलाय? आम्ही आलोय नाही तर आम्ही बघू कोणी खून केलाय ते. मॅडम या दोघांनीच खून केलाय. त्या दोघांना अटक करा. हे प्रकरण मिटवून टाका. तात्या हे प्रकरण मिटवायचं का लांबवायचं हे आम्ही बघू. कदम श्वान पथकाला पाचारण करा. ओके मॅम. चला सगळ्यांनी बाहेर व्हा. लाज वाटते का तुम्हाला? तुमच्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत लग्न केलंय. तुम्ही अल्पवयीन मुलीशी लग्न केल्यामुळे तुमच्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. बाटली फार जोरात मारली वाटतं. डोळा गेला असता की तुमचा. अहो मॅडम ह्यांनीच मारलं असेल माझ्या पोरीला. कादंबरी आत्महत्या नाही करणार. कादंबरी असं कसं बोलताय तुम्ही? पुरावे आहेत का तुमच्याकडे? अहो मॅडम हा माणूस रोज दारू पण यायचा आणि माझ्या मुलीला मारायचं. अहो सकाळी फोन आलेला पोरीचा, कादंबरीचा. खूप रडत होती. ती नक्की काय बोलली फोनवर? ती बोलली मी कादंबरी बोलते करून आणि मग नंतर खूप रडायला लागली साहेब. बर तुमच्यात भांडण का झाली? अशी किरकोळ वादविवाद होती. मुद्दा फोडून सांगताय का फोडू तुम्हाला? फक्त किरकोळ वादावादी होते. होय तुम्ही सांगा. त्याचं काय आहे मॅडम? आमच्या घराला वारस नव्हता. दोन्ही बायका केल्या पण त्यांनाही मुलीच झाल्या. मग त्यांचं तिसरं झालं लग्न कादंबरीशी. कादंबरीकडून आमची अपेक्षा होती की मुलगा व्हावा. मग त्याच्यातून काय झालं असेल दोघांच्या थोडाफार वादावादी, बस. म्हणून तुम्ही दोघांनी मिळून तिचा खून केला काय? बरोबर ना? नाही हो मॅडम. मॅडम कदम बॉडी पीएम ला पाठवा. काय नाही केलं. कदम झालं का सगळं? हो झालं मॅडम. बरं आजूबाजूला काही पुरावे मिळतात का बघा बरं. हो चालेल, चेक करतो. मॅडम हा कदम जरा खून बघायचं दिसते मला पण. ते बघा. बहुतेक गळा दाबून खून झाला असावा. ठीक आहे बॉडी पीएम ला पाठवा. ओके मॅडम.
हॅलो, हां मॅडम, कदम बोलतोय. हां, तुम्ही इकडून गेल्यानंतर एक माणूस आला होता इथं माझ्यापाशी. जी घटना झाली होती ना ते सर्व त्यानं बघितलेलं आहे. हो, ते सांगायला तयार आहे आपल्याला. चालेल चालेल, ओके मॅडम, ठीक आहे. आला का सगळे? हो. मोहन, तुमच्या आधीच्या 2 बायका कुठे गेल्या? त्या वाढल्या मॅडम. काय त्या दिवशी तर तुम्ही म्हणालात आम्ही तिला सोडलं म्हणून? ते मी फार भिलेलो, मी घाबरलेलो फार, म्हणून तसं बोललो. का मारलं हो त्यांना? मारलं? कुणी? मी नाही मारलं मॅडम, मी नाही कुणाला मारले. मी नाही वहिनी, मी नाही कुणाला मारलं. मॅडम, त्यांचा लागलंय, त्यांना खूप त्रास होतोय, बसू द्या जरा. बरं ठीक आहे, बसा. मी नाही मारलं. बरं ललिता मॅडम, तुम्ही सांगा त्या दोघींचा खून कोणी केला? मला नाही मॅडम माहिती, त्या मेल्या का मारलं गेले नाही मला माहिती. त्या दोघींना कोणी मारलं कोणी नाही ते थोड्याच वेळात समजेल तुम्हाला. तात्यासाहेब, कादंबरीला तुम्ही खूप जीव लावायचं म्हणे. हो ना मॅडम, ती माझ्या मुलीगतच होती ना बिचारी. ते दोघे तिला त्रास द्यायचे तेव्हा तुम्हीच तिची समजूत काढायचं ना? हो मॅडम. अगोदरच्या दोघींना पण तुम्ही असंच समजून घ्यायचं? हो, समजून घेणारं कोणतरी घरात पाहिजेच ना मॅडम. अचानक त्या कुठे गायब झाल्या असतील? माहेरी गेले असतील? माहित नाही. बाहेर गावी गेले असतील? माहित नाही. पै पाहुण्यांकडे गेले असतील? मग त्यांनी जीवाचं बरं वाईट केलं असेल. मी कसं सांगू शकतो मॅडम? त्यांचा खुनी तुम्हाला माहितच असेल की. मॅडम काय पण कसं विचारतोय. बास करा तात्यासाहेब, तुमच्या सभ्यतेचा बुरखा फाटलाय, आता पापाचा घडा भरलाय. आता दुसरा घडा भरवायचा विचार आहे की काय? म्हणायचं काय तुम्हाला मॅडम? आवाज खाली करा तात्यासाहेब. या महाभारताचे तो मुख्य सूत्रधार तुम्हीच आहात. कशाला साधेपणाचा आव्हानताय? तोंड समजून बोला मॅडम, तुम्ही कोणाला आरोप करत आहात? प्रतिष्ठा माझी वेगळी आहे बाजारपेठेत. त्या दोघींचा आणि बिचाऱ्या कादंबरीचा तुम्ही विचार केला नाही ना? आता तुमची कादंबरी कशी रंगवते तेच बघा. कदम, बोलवा त्यांना. तुम्ही त्या दिवशी काय काय बघितलं ते सांगा. मी येत होतो. आई ग, दादा तू आल्यापासून आई आप्पांचं माझ्यावर प्रेम कमी झालंय. अरे दादा तसं काय नाहीये. अरे दादा, केस सोड, माझे केस दुखतात आहे. इथं माझ्या मनाला किती दुखतं तुम्ही याचा विचार कोणी केलाय का? हे घे, याच्यावर सही कर. दादा मला का मारतोय पण? बाई भावंड दोघं भांडतेत. अरे हे काय दादा? ही आपली जमीन आहे ना, ती माझ्या नाव करून घ्यायची मला. अरे पण दादा. बर पटकेन सही. मॅडम, त्या घटनेनंतर त्या दोघांचा पाठलाग केला मी, पण तो माणूस मला काय दिसला नाही. पण त्या मुलाला पाठलाग केल्यावर तो माझ्या कमरात गाडीला घालून पडलो, म्हणजे गेला. तुम्ही ओळखू शकाल त्या व्यक्तीला? हो. इथे उपस्थित आहेत त्यापैकी कोण आहे सांगाल? मॅडम,
निघतो. तात्या तुम्ही मारलं माझ्या मुलीला. माझ्या कादंबरीला काय तुम्ही केलं केलं. तुम्ही? तात्या काय केलं काय तात्या हो तुम्ही? हो 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 मीच मारलं त्याच्या दोन्ही पहिल्या बायकांना आणि कादंबरीला सुद्धा मीच मारलंय कादंबरीला. मीच आहे खुनी. का दादा असं का केलं तुम्ही? सगळ्या का केलं? जा तिकडं, मर तिकडं. घराला वारस नको का? ह्या साम्राज्याला वारस नको का? म्हणून केले मी ह्या तिघींचे खून केले मी खून. हो मी खुनी आहे. तात्या पण कधी पाहिजे तुम्ही कादंबरीला? आणि माझ्या नंतर का तुम्हाला वारस मिळणार होता का? ज्या दिवशी तुम्ही दवाखान्यात गेलात ना त्याच दिवशी. अरे कोण आहे रे? तात्या घाबरू नको मी. तात्या हे काय करतायत? मी उभ्या केलेल्या साम्राज्याला कादंबरी वारसच नाही आणि ह्या वारसासाठी मी नको ते केले. तात्या म्हणजे मला काही कळेना. म्हणजे मी आज कादंबरी वाचल्याशिवाय सोडणार नाही कादंबरी. ह्या घराचा वंशाचा दिवा फक्त तूच पेटवू शकतेस कादंबरी. आणि तो मग त्या भावण्याकडनं पेटो किंवा माझ्याकडनं पेटो कादंबरी. तात्या सोडा. तात्या सोडा. तुझी हिंमतच कशी झाली हा तात्या साहेबांवर हात उचलायची? आज तुला जिवंतच ठेवत नाही, तुला खासच करून टाकतो. तात्या नाही, तात्या मारू नका तात्या. जगासमोर साधेपणाचा ढोंग करणाऱ्या असल्या नीच वृत्तीच्या माणसांमुळेच गरीब आणि निष्पाप लोकांचा जीव जातो. आता तुम्हाला इतकी कठोर शिक्षा देणार की असले कृत्य करणाऱ्यांच्या मनात 100 वेळा विचार आला पाहिजे की आपण काय करतोय. कदम घेऊन चालायचा. चलो हे परमेश्वरा, तू एवढा निर्दयी कसा झालास? मला चांगली सोन्यासारखी 2 मुलं दिलीस आणि ती सुद्धा हिरावून घेतली. हो ना, माझ्या दोन्ही पोरांना घेऊन गेला देवा. आता आम्ही कुणाकडे बघायचं? लोक मला वाज बोलायचे. आम्ही आलो की तोंड फिरवून घ्यायचे. आता आम्ही कुणाकडे बघायचं देवा? त्यांच्या तोंडाकडे बघायचं. म्हणजे माझं चुकलं. पैशाच्या आमिषापोटी मी माझी सोन्यासारखी 2 मुलं गमावली. हो ना, मी तुम्हाला सांगितलं होतं नका करू पोरीचं लग्न, पण तुम्ही नाही ऐकत. पैशाला बोललात. पैसा बघितलं फक्त. आम्ही जे भोगतोय हे तुम्ही भोगू नका. पैशाच्या आमिषापोटी आपल्या मुलांचं वाटोळं करू नका. अहो, मुलं वयात आल्याशिवाय त्यांची लग्न लावू नका. विनंती करतो तुम्हाला, अल्पवयात त्यांची लग्न करू नका.